नमस्कार. आज मी रताळ्याचं कटलेट करणार आहे. आता थोड्याच दिवसात चातुर्मास येतो आहे. इथं मी अर्धा किलो रताळी घेतलेली, ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी ती प्रेशर कुकरमध्ये ठेवली आहे आणि ती वाफवून घेणार आहे. आता इकडं मी दुसऱ्या गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी साबुदाणा ठेवून तो भाजून घेणार आहे. साबुदाणा भाजून घेताना त्याचा रंग बदलेस तोपर्यंत तो भाजायचा आहे. नंतर तो गार झाला की मिक्सरमध्ये काढून त्याची रवा पावडर तयार करायची आहे. ती रवा पावडर मी एका ताटात काढून घेतलेली आहे आणि त्याच मिक्सरमध्ये मी थोड्याशा मिरच्या, जिरं, कोथिंबीर आणि मीठ घालून त्याचा ठेचा तयार करून घेणार आहे. आषाढी एकादशीच्या पाठोपाठ चातुर्मास पण येतो आहे आणि नंतर उपासांची रेलचल सुरू होती. नेहमी साबुदाणा वरीचे तांदूळ खाऊन कंटाळा येतो. त्यामुळं हा ऑप्शन दुपारच्या खाण्याला किंवा रात्रीच्या फराळाला खूप चांगला वाटतो. आता आपली रताळी वाफून होतीलच. ती झाली की मी ती रताळी सगळी एका ताटात काढून घेणार आहे. रताळी गार झाल्यावर आपल्याला त्याची सालं काढायची. ती सालं तुम्ही हाताने काढू शकता किंवा साल कापणी असते त्याने काढू शकता. रताळी गार होईस तोपर्यंत आपण वाट बघायची आहे. रताळी पोटाला फार हलकी असतात, पचायला हलकी असतात, चवीनं मधुर असतात. लहान मुलांना पण ते आवडतात. दूध गुळ रताळा असं पण तुम्ही लहान मुलांना देऊ शकता. आता ही रताळी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ती एकत्र करत आहे. त्याचा गोळा तयार करत पसरट भांड्यात काढून घेत आहे. हा तयार नंतर ह्याच्यामध्ये मी आपण तयार केलेला जिरं, मिरची यांचा ठेचा घालणार आहे आणि त्याचवेळी मी गॅस तयार पेटवून त्याच्यावर तेल तापत ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मी भरपूर कोथिंबीर घालणार आहे. तुम्ही जर उपासाला कोथिंबीर खात नसाल तर कोथिंबीर घालू नका. त्याच्यामध्ये मी 2 चमचे दाण्याचं कूट घातलेले, 2 चमचे खोवलेला नारळ घातलेला आहे, 2 चमचे राजगिरा पीठ घातलेलं आहे आणि 4 चमचे उपवासाची भाजणी घातली आहे. हे सगळं ऑप्शनल आहे. माझ्याकडं होतं म्हणून मी घातलेलं आहे. नंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आमचूर पावडर घातलेली आहे. तुम्ही लिंबाचा रससुद्धा घालू शकता. अशा प्रकारे मी ह्या मिश्रणाचा एक छान गोळा तयार करून घेणार आहे. पण तुम्ही बघत असाल की हा गोळा जरासा पातळ सैलसर वाटतो. आता ह्याच्यामध्ये आपण जी साबुदाण्याची रवा पावडर किंवा रवा करून घेतलेला आहे तो ह्याच्यात घालायचा आहे. त्यामुळे आपले कटलेट एकतर कुरकुरीत होतात, शिवाय हा जो गोळा आहे तो घट्ट होण्यास मदत होते. अशा प्रकारे आपण ह्या सर्व पिठाचा एक छानपैकी गोळा तयार करून घेतलेला आहे. आता आवश्यक वाटल्यास हाताला तेल लावून आपण कटलेट तयार करणार आहे. तुम्ही कटलेटला कोणताही आकार देऊ शकता. इथं मी गोल आकार दिलेला आहे आणि त्याच्यावर एक काजू चिकटवला आहे. अशा प्रकारे हे जे कटलेट तयार केले ते आपल्याला स्माइली किंवा गुड डे बिस्किटसारखं वाटतं आणि हे मुलांना खूप ॲट्रॅक्ट करतं. त्यामुळे मुलं खातात. शिवाय रताळे पोटाला पण चांगलं असतं. आता इकडं आपलं तेल तापलेलं आहे आणि मी ह्याच्यामध्ये कटलेट तळायला घेते आहे. कटलेट तळायला घेताना आपला गॅस हा मीडियम टू ह्याच्यावर ठेवला पाहिजे. नाहीतर कटलेट वरनं कुरकुरीत होतील पण आतून कच्ची होतील. तसं होतं उपयोगाचं नाही. म्हणून गॅस मंद आचेवरच ठेवावा. सोनेरी रंगावर खरपूस अशी कटलेट तळून घ्यायची आहे. ही कटलेट आपण दह्याबरोबर खाऊ शकतो किंवा तुम्ही नारळाची चटणी केली असेल तर त्याच्याबरोबर खाऊ शकता. पण खरं म्हणजे त्याला काही लावायची गरज नाही आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.